जरांगे पाटलांनी काल ज्याप्रमाणे गृहमंत्री फडणवीसांवर आरोप केले आणि ते सागर बंगल्याच्या दिशेने जायला निघाले, आज सकाळी ते परत आंतरवलीला गेले, काय सांगत आहे? एकतर काल जरांगे पाटलांनी देवेंद्रजीच्या विरोधात जे काही बोलले आणि जे काही आरोप केले ते आरोप आम्ही पूर्णपणानं फेटाळतो आणि धांदात खोटे आरोप आहे. कारण देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना त्या काळात मी राज्याचा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष होतो. त्याच काळामध्ये राज्यामध्ये 58 मोर्चे निघाले आणि 58 मोर्चांनी कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू दिलं नाही, कुठं हिंसाचार झाला नाही. एवढंच नाही तर एवढे मोठे मोर्चे निघून जे काही स्टेज तयार केलं गेलं त्या स्टेजवर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला जाऊ दिलं नाही, बोलू दिलं नाही. शालेय मुलं आणि शालेय छोट्या मुली जाऊन त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशा प्रकारची मागणी करायची. केवळ हिंसाचारच नाही तर ज्या रस्त्यानं मोर्चे गेले तर मोर्चाकरेकडून जर काही त्या रस्त्यामध्ये काही कागद पडला असेल तर ती उचलण्याची यंत्रणा सुद्धा मराठा समाजाने त्यावेळेस केली आणि एक राज्याला, एक देशाला एक आदर्श घालून दिला की मोर्चा असावं तर कसा, तर मराठा समाजानं काढलेल्या मोर्चासारखा असावा अशा प्रकारचा एक आदर्श या राज्यामध्ये घालून दिला. ही मागणी आज नाही, 1980 पासूनची मागणी आहे. अनेक आंदोलनं झाली, काँग्रेसच्या काळात बी ही मागणी होती. पण आपण जर बघितलं तर काँग्रेस 80 पासून जर मागणी आहे, काँग्रेसचे अनेक सरकार 80 पासून येऊन गेले. देवेंद्रजी केवळ 5 वर्ष मुख्यमंत्री राहिले. मग देवेंद्रजीला टार्गेट का, त्यांचंच नाव का घेतलं जातं? पण त्यांच्या अगोदरचे जे मुख्यमंत्री झाले त्यांचं नाव का घेतलं जात नाही? आतापर्यंत मराठा समाजाला समाजाला आरक्षण देण्यासाठी जे आयोग बसवले गेलेत त्या आयोगाचे रिपोर्ट त्या काळातल्या सरकारनं का स्वीकारले नाही? उलट देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना गायकवाड आयोग नेमला, मागासवर्गीय आयोगाचा रिपोर्ट स्वीकारला, विधानसभेत मान्यता करून घेतली आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं. हे आरक्षण टिकावं म्हणून सारे प्रयत्न केले. हायकोर्टामध्ये या आरक्षणाला चॅलेंज झालं, हायकोर्टात हे आरक्षण टिकलं आणि सत्तांतर झालं. हे आरक्षण सुप्रीम कोर्टात गेलं आणि ज्या वेळेस हे आरक्षण सुप्रीम कोर्टात गेलं त्या काळात जे सरकार होतं ते उद्धव ठाकरे साहेबांचं होतं. हे आरक्षण टिकवण्यासाठी जसं आम्ही हायकोर्टात टिकवलं तर वकिलाची फौज उभी करायला पाहिजे होती, सगळ्या बाजू तपासायला पाहिजे होते आणि आरक्षण टिकवायला पाहिजे. आरक्षण टिकलं नाही आणि त्यामुळे देवेंद्रजी फडणवीसावर एकट्यावर आरोप केल्यापेक्षा आतापर्यंतच्या इतिहासात ज्या ज्या काळामध्ये हे आरक्षण दिल्या गेलं नाही त्या सगळ्यांचे नावं तरी घेतले पाहिजे. परंतु केवळ देवेंद्रजीला टार्गेट करणं या मताशी आम्ही सहमत नाहीये. मला असं वाटतं की त्या या कालच्या आवाजातून तुतारीचा वास येतो असं माझं स्वतःचं मत आहे. संजय राऊत आणि जरांगे पाटील यांच्या भाषेचं समर्थन केलं त्यामुळे ती गावरान भाषा आहे. मला असं वाटतं की भाषेचा भाग नाही, हीच भाषा जर संजय राऊताबद्दल वापरली असती तर तेव्हा खरं गावरान भाषेचा अर्थ त्याला कळाला असता आणि त्यामुळे हा भाषेचा भाग नाहीये. आमचं मत असं आहे की जरंगे काय बोलले याच्यापेक्षा जरंगेला कोणा बोलायला लावलं याचा शोध घेणं गरजेचं आहे. या प्रश्नात त्यांनी असे म्हटलंय का हे शोध जर तुम्हाला घेता येत नसेल तर तुम्ही राजीनामा द्यावा. हे बघा, सरकार सारा शोध घेईल, वेळ जाऊ द्यावा लागते. असं नाहीये की याचा शोध लागला नाही. जी भाषा तोंडून निघत होती तीच भाषा काल यांच्या तोंडून निघाली, याचा अर्थ शोध लागलेलाच आहे. शोध लागला नाही असं थोडं आहे. तीच भाषा हे बोलले, स्क्रिप्ट लिहून दिली त्यांना. विरोधक सातत्यानं असं म्हणतात आजपर्यंत आरक्षण टिकणार, हे आरक्षण टिकेल का? असं आहे, या गोष्टीला तुम्ही, आम्ही आणि कोणीच काही सांगू शकत नाही. जे कोणी विरोधक बोलते तेही सांगू शकत नाही. शेवटी या देशामध्ये एक कोर्ट, एक पद्धत आहे आणि कोर्टाला जर हे न्याय वाटलं, पहिलं आरक्षण कोणत्या कारणानं रद्द झालं त्या कारणाची चौकशी केल्या गेली, ते आता होणार नाही अशी कोशिश या आरक्षणामध्ये केल्या गेली. मला असं वाटतं आरक्षण तर चॅलेंज झालंच तर ते आरक्षण टिकन अशी आमच्या सरकारची खात्री आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.